नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मालगुंड या निसर्गसंपन्न अशा गावाची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मालगुंड गावात शिरताना पहिलं लागतं ते मालगुंड गायवाडी इथलं श्री चंडिकादेवी मंदिर आणि गायवाडीचा बीच। तुम्ही कोकणात असाल तर आणि गाडीवर असाल तर मंदिरांना नमस्कार करण्याची कोकणवासियांची एक खास अशी पद्धत आहे, ती म्हणजे गाडीचा हॉर्न वाजवायचा। तो तुम्ही आता ऐका। आपण पुढे आलोत आणि आता आपण पोहोचलो आहोत कवी केशवसूत जन्मस्थान जे आहे मालगुंड, आणि या मालगुंडलाच पुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे। कविवर्य केशवसूतांचा जन्म आहे 1866 आणि मृत्यू आहे 1905। त्यामुळे त्या काळातल्या मराठी भाषेतल्या आणि त्यासुद्धा कविता, त्यामुळे त्या कनेक्ट व्हायला थोडंसं अवघड असतं, मला तरी अवघड जात आहे। पण आता ही कविता आहे, ही कळते। एक मुलांना मारणारे गुरुजी आहेत समजा, तर त्यांना उद्देशून आहे, कोणे मूर्खपणे गुरुपण तुला क्रूरा असे रे दिले, का खाटीक न जाहलास तुझला ते शोभते चांगले, या बाळांप्रत फार निर्दयपणे का तू असा मारिसी, केला रे अपराध काय असला त्यांनी वधेरे म्हशी म्हणजे मला। हे केशवसूतांचं स्मारक आहे आणि ते खूप सुंदर असं मेंटेन केलं आहे। 30 रुपये त्याला तिकीट आहे, पण वर्थ व्हिजिटिंग दिस प्लेस। खूप सुंदर असं मेंटेनन्स आहे इथे। केशवसूतांना आधुनिक मराठी कवितेचं जनक असं म्हटलं जातं आणि त्याच्या आधी 11व्या-12व्या शतकापासून म्हणजे 800 वर्षापासून अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, एकनाथ, नामदेव, जनाई मुक्ताई, चोखामेळा, नरहरी, तुकाराम, रामदास यांचं काव्य महाराष्ट्राने अनुभवलं होतं। त्याच्यात त्यांनी नाविन्य आणलं आणि त्याच्यात नव्या वैचारिकतेचा पुरोगामी, समतावादी, बंडखोर, बेडर वृत्तीचा ताल, नाद आणि रुचिर गंध होता। आता मला कळलं की त्यांनी नवीन कविता म्हणजे काय ते, त्यांच्यापासून नवीन कविता सुरुवात झाली। मी बऱ्याच वर्षानंतर मालगुंडला आलो आहे आणि एक वेगळा व्ह्यू ठेवून आल्यामुळे मला मालगुंड खूप सुंदर दिसतं आहे। आल्याबरोबर मालगुंडमध्ये प्रवेश केल्याबरोबर मला एक जाणवतं ते म्हणजे हे खूप टुमदार आणि खूपच आत्ताच्या काळात वाईब्स म्हणतात ना, खूप सुंदर अशा वाईब्स येतात या गावामध्ये आल्यावर। खूप आकर्षक आणि एकदम कोकणी बाज पूर्णपणे टिकवून ठेवलेलं गाव आहे असं म्हणायला हरकत नाही मालगुंड। आणि खूप रोमॅन्टिक असं इथे ॲटमॉस्फिअर आहे, खूपच छान, खूप शांत, निसर्गरम्य। आणि जो कविमनाचा आहे किंवा आर्टिस्टिक माणूस आहे त्याच्यासाठी हा स्वर्ग आहे। इथे नवीन नवीन कल्पना तुम्हाला इथे सहज सुचू शकतात, अशा वाईब्स इथे येतात। हे मालगुंडमधलं पायऱ्यांचं तळं, स्टेपवेल, भव्य भव्य एकदम प्रचंड आकाराची स्टेपवेल आहे। म्हणजे मालगुंड हे ऐतिहासिक पण गाव आहे ना, असा याचा अर्थ होतो। एवढी भव्य स्टेपवेल आहे, त्याचा अर्थ हे खूपच ऐतिहासिक गाव आहे।
असे दिवे ठेवायला कोनाडे पण आहेत. काही महिरपीवाली आहेत, काही गोल महिरप असलेले आहेत. भारीच आहे एकदम. स्टेपवेल बघून आपण पुढे आलो आहे आणि आपल्याला लागतं, समोर आहे राम मंदिर, हे आहे हनुमान मंदिर, हे आहे श्री रामेश्वर मंदिर आणि इथे छोटंसं श्री लक्ष्मीकेशव मंदिर आणि इथे एका वेदमूर्तींची समाधी आहे. याचा आता जीर्णोद्धार झालेला आहे आणि छोटेखानी अशी पंचायतन असं आपण म्हणू शकतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मनशांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीब बदलेल. मालगुण गावातच हे सोमेश्वराचं मंदिर आहे. श्री स्वयंभू सोमेश्वर मंदिर. मंदिराचा आता जीर्णोद्धार झाला आहे, पण जुन्या मंदिराचे जे खांबाचे अवशेष आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याच्यावर सुंदर अशी कलाकुसर केलेली आहे, लाकडावरचं सुंदर असं कोरीव काम. ही टिपिकल कोकणातली पद्धत आहे, अडसर. बाहेर आलो. सोमेश्वर मंदिर इथे एक सुंदर अशी स्टेपवेल पण आहे. या मालगुण या गावाला सुंदर असा लँडस्केप आहे आणि निसर्ग चित्र रेखाटायचं असेल तर हे रेखाटलं पाहिजे. मस्त एकदम. सोमेश्वर मंदिराच्या जवळच आहे श्री ओंकारेश्वर देवस्थान, हे पण मालगुणमध्येच आहे. मोठ्या आकाराची दीपमाळ आहे आणि तुळशी वृंदावन पण आहे. आजूबाजूला फुलझाडं लावलेत मस्तपैकी. ॲज युजल गोल आकाराची विहीर असतेच असते. हे ओंकारेश्वर मंदिर श्रीमंत पेशव्यांनी सरदार बळवंतराव गणपत मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ इसवी सन 1765च्या सुमारास बांधले. अशा तऱ्हेने मालगुणशी संबंधित हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.